आजकाल इंटरमिटेंट फास्टिंग खूप ट्रेंडमध्ये आहे. सोशल मीडिया, यूट्यूब, रील्स सगळीकडे लोक सांगत आहेत की फास्टिंग केल्याने वेट कमी होतं, शुगर कंट्रोल होतं आणि बॉडी डिटॉक्स होते. पण खरा प्रश्न असा आहे, हे खरंच सगळ्यांसाठी योग्य आहे का? सोप्या भाषेत समजून घेऊया. इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? यात तुम्ही खाण्याचा वेळ कमी करता आणि फास्टिंगचा वेळ वाढवता. म्हणजे शरीराला काही तास रेस्ट दिला जातो. सर्वात कॉमन पॅटर्न म्हणजे 16/8. 16 तास काहीही खायचं नाही आणि 8 तासांच्या विंडोमध्ये खायचं. आता शरीरात फास्टिंग दरम्यान काय होते समजून घेऊया. जेव्हा तुम्ही खाता तेव्हा शरीर ग्लुकोज वापरतं, पण जेव्हा तुम्ही 10 ते 12 तास काही खात नाही तेव्हा शरीर स्टोर्ड फॅट वापरायला सुरुवात. याला फॅट बर्निंग स्टेट म्हणतात. त्यामुळे वेट लॉस होण्यास मदत होते. पण वेट लॉस हा फक्त एक भाग आहे. इंटरमिटेंट फास्टिंग मेटाबॉलिझमवरही परिणाम करतो. शरीराला सतत खाणं प्रोसेस करावं लागत नाही, त्यामुळे इन्सुलिन लेवल स्टेबल राहतात. यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह होऊ शकते. विशेषतः ज्यांना प्री डायबिटीज किंवा टाईप 2 डायबिटीजचा रिस्क आहे त्यांच्यासाठी हे युजफुल ठरू शकतं. फास्टिंग दरम्यान एक प्रोसेस सुरू होते ज्याला ऑटोफॅगी म्हणतात. यात बॉडी जुने डॅमेज सेल्स साफ करते. हे लॉंग टर्म हेल्थसाठी चांगलं मानलं जातं. काही स्टडीजमध्ये असं दिसलं आहे की यामुळे इन्फ्लमेशन कमी होऊ शकते आणि एजिंग प्रोसेस स्लो होऊ शकते. पण इथेच एक मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं की फास्टिंग म्हणजे जादू आहे. पण फास्टिंग तेव्हाच काम करतं जेव्हा तुमचा ईटिंग विंडो योग्य असतो. जर तुम्ही 8 तासामध्ये जंक फूड, शुगर, प्रोसेस फूड खात राहिला असाल तर फास्टिंगचा काही फायदा होणार नाही. आता डाऊन साईड समजून घेणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीला फास्टिंग करणं खूप कठीण वाटू शकतं. भूक लागते, चिडचिड होते, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. काही लोकांना हेडेक, ॲसिडिटी किंवा विकनेससुद्धा जाणवते. दुसरी मोठी प्रॉब्लेम म्हणजे बिंज ईटिंग. बरेच लोक 16 तास उपाशी राहतात आणि मग एकाच वेळी जास्त खातात. यामुळे डायजेशन बिघडतं, शुगर स्पाइक्स होतात आणि वेट कमी होण्याऐवजी उलटं वाढतं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्यूट्रिएंट डिफिशियन्सी. जर तुमचा डाएट बॅलन्स नसेल तर बॉडीला प्रोटीन, विटॅमिन्स आणि मिनरल्स कमी पडतात. यामुळे फटीग, हेअर फॉल, इम्युनिटी कमी होणं असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. इंटरमिटेंट फास्टिंग सगळ्यांसाठी योग्य नाही. प्रेग्नंट वुमन, अंडरवेट लोक, सिव्हिअर ॲसिडिटी असलेले किंवा ज्यांना हार्मोनल इम्बॅलन्स आहे त्यांनी फास्टिंग काळजीपूर्वक करावं. डायबिटीज असलेल्या लोकांनी फास्टिंग डॉक्टरच्या गायडन्सशिवाय करू नये, कारण शुगर अचानक कमी होऊ शकते. ॲथलीट्स किंवा जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटी करणाऱ्या लोकांसाठी फास्टिंग नेहमी सुटेबल नसते, कारण शरीराला रेग्युलर एनर्जी सप्लाय लागते. जर फ्युएल कमी मिळालं तर परफॉर्मन्स कमी होऊ शकतो आणि रिकव्हरी स्लो होते. एक प्रॅक्टिकल गोष्ट लक्षात ठेवा, इंटरमिटेंट फास्टिंग ही लाईफस्टाईल आहे, शॉर्ट टर्म डाएट नाही. तुम्ही काही दिवस करून सोडला तर वेट पुन्हा वाढू शकते. त्यामुळे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर सिंपल पद्धतीने सुरू करा. रात्रीचं जेवण थोडं लवकर करा आणि सकाळी उशिरा नाश्ता घ्या. आधी 12 तासांचा गॅप ठेवा, नंतर हळूहळू 14-16 तासापर्यंत जा. अचानक एक्स्ट्रीम फास्टिंग करू नका. फास्टिंग करताना हायड्रेशन खूप महत्त्वाचं आहे. पाणी, गरम पाणी, हर्बल ड्रिंक्स घेत राहा. ईटिंग विंडोमध्ये बॅलन्स डाएट घ्या. प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स यांचा समावेश असावा. बॉडीचे सिग्नल्स ऐकणं सर्वात महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला विकनेस, डिझीनेस, ॲसिडिटी किंवा डिस्कम्फर्ट वाटत असेल तर फास्टिंग जबरदस्तीने करू नका. जर तुम्हाला डायबिटीज, वेट इश्यूज किंवा हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर प्रॉपर गायडन्स घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या नियरेस्ट माधोबा क्लिनिक किंवा हॉस्पिटलला भेट देऊ शकता, जिथे आयुर्वेदिक ॲप्रोचसोबत पर्सनलाइज्ड डाएट आणि लाईफस्टाईल प्लॅन्स दिला जातो. शेवटी लक्षात ठेवा, इंटरमिटेंट फास्टिंग हा एक टूल आहे, मॅजिक नाही. काही लोकांसाठी तो खूप इफेक्टिव्ह आहे, पण सगळ्यांसाठी नाही. तुमच्या बॉडीला काय सूट होतं हे समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. जर ही माहिती युजफुल वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे डाऊट्स नक्की विचारा आणि अशा प्रॅक्टिकल हेल्थ कंटेंटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.